वैकुंठवासी वसंत पांडुरंग केणे या सरांचा प्रथम स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या श्रीराम प्रवेशद्वाराचे थाटात लोकार्पण. समाजहित आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्व, मांडा टिटवाळा परिसराचे मार्गदर्शक वैकुंठवासी वसंत पांडुरंग केणे सर यांचा प्रथम स्मृतिदिन 19 मार्च 2026 रोजी अत्यंत भावपूर्ण आणि बांगल्यांच्या वातावरणात साजरा झाला. केणे सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोंढेरी येथे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम प्रवेशद्वाराचे लोकार्पण माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. या सोहळ्यासाठी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवून केणे सरांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला. व्यासपीठावर प्रामुख्याने चंद्रकांत ठाणकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष आगरी सेना रवींद्र घोडविंदे सर, सभापती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती जयराम मेहर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, अध्यक्ष ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघटना बाळाराम कराळे, अध्यक्ष आठगाव शिक्षण मंडळ कोण, माजी नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित आदरांजली सभेत अध्यक्ष भाषण करताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील म्हणाले की वासुंद्री कोंढेरी पंचक्रोशीने एक खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले. केणे सरांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य असून त्यांचा आदर्श नवीन पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. तसेच केणे सरांच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी त्यांचे सुपुत्र नितीन वसंत केणे आणि कोंढेरी ग्रामस्थांनी घेतलेले या पुढाकाराचे पाटील साहेब यांनी विशेष कौतुक केले. लोकसहभागातून आदरांजली यावेळी केवळ कोंढेरीच नव्हे तर वासुंद्री, सांगोडे आणि संपूर्ण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा हक्काचा माणूस गेला असला तरी त्यांच्या नावाने उभे राहिलेले हे प्रवेशद्वार त्यांच्या विचारांची साक्ष देत राहील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी आपल्या भाषणातून केणे सरांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिलाय. हे भव्य प्रवेशद्वार आता कोंढेरी गावच्या अस्मितेचे प्रतीक बनले असून केणे सरांच्या कार्याला मानवंदना देणारे एक चिरंतन स्मारक ठरले. पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मुलांनी बरोबर ना पुढाकार घेऊन आपल्या वडिलांची स्मृती कायम स्वरूपात राहावी याकरता ही जी कमान अतिशय चांगली, म्हणजे मी येताना बघितलं, गाडी थांबून नावही वाचलं, खूप चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे. आमदार किसन कथोरे येणार होते, येतीलही नंतर, पण गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे काही ठिकाणी मिरवणुका निघतात, कार्यक्रम असतात, त्यांना यायला थोडी अडचण झाली आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम आता उरकलाय. घराजवळ त्यांच्या आदरांजली वाहण्यासाठी जमायचंय तेव्हा आपण सगळे तिकडे जाऊ. या कमानीचं आत्ता माझ्या नाही, आम्ही जे सगळे जमलो त्या सगळ्यांच्या वतीने उद्घाटन झालंय असं जाहीर करतो आणि त्या कार्यक्रमात